नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, गुरुपौर्णिमा जवळ येत आहे आणि आपण सर्व स्वामी भक्त, दत्तभक्त काही ना काही सेवा करत असतो. सर्वात अगोदर तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आपण आपल्या गुरूंना काही ना काही देणं लागत असतो. यासाठी आपण गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून काही ना काही कुठली ना कुठली सेवा करत असतो. या काळामध्ये गुरुतत्व खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक सक्रिय असतात आणि म्हणूनच आपण या काळात जास्तीत जास्त सेवा करायची असते. आपल्या सेवेचा पुण्याचा बँक बॅलन्स आपण वाढवण्यासाठी सेवा करायची आहे. आता खूप सेवा आहेत. स्वामी चरित्र सारामृत, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप, तारक मंत्र बघितलं तर दत्तबाबांनी गुरुचरित्राचं पारायण, त्याचप्रमाणे गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय, भरपूर अशा सेवा आहेत. आता काहींना अजिबात वेळ नसतो. ज्यांना स्वामीचरित्र सारामृत ही सेवा करणं शक्य नाही, ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही, त्यांनी नक्कीच तारक मंत्राची सेवा करावी. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. आपण तारक मंत्र रोज म्हणत असतो. आता तारक मंत्र आपण रोज म्हणताना आपल्याला कुठले नियम पाळण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे जर का तुमच्या काही अडलेल्या इच्छा असतील किंवा एखादा अडलेला असेल, काही मार्ग सुटत नसेल, मार्ग मिळत नसेल, आजारी व्यक्ती असेल, एखादं मूल चिडचिड करत असेल, हट्टीपणा करत असेल, किंवा तुम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी नक्कीच ही सेवा करू शकतात. कारण हा जो काळ असतो ना, गुरुपौर्णिमेच्या आधीचा आणि नंतरचा, हा खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असतो, सक्रिय असतो. त्यामुळे या काळात आपण जी पण काही सेवा करू याचं 100% फळ आपल्याला मिळत असतं. आता तारक मंत्राची सेवा. आता ही सेवा कशी करायची, कधी करायची, किती दिवस करायची? बघा, ही सेवा तुम्ही नक्कीच 21 दिवसांची करू शकतात. इच्छापूर्तीसाठी देखील तुम्ही ही तारक मंत्राची सेवा करू शकतात. मग ही सेवा तुम्ही 9 जुलैला चालू करू शकतात आणि 29 जुलै म्हणजेच गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकतात. आता ज्यांना मध्ये अडचणी असतील, मासिक धर्म असेल किंवा खंड काही पडत असेल, तर तुम्ही ही सेवा आजपासून चालू केली तरी चालणार आहे. शक्यतो तारक मंत्राची सेवा आपण ब्रह्ममुहूर्तावर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता ब्रह्ममुहूर्तावरच सेवा का करायची? बघा, सेवा कोणतीही असू द्या, जेवढी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही करताना त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने भेटत असतं. कारण ब्रह्ममुहूर्त ही जी वेळ आहे ना, यात सात्विक लहरी ह्या मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असतात, सक्रिय असतात. पॉझिटिव्ह एनर्जी ही जास्त प्रमाणात असते. त्याचप्रमाणे ह्या वेळेत शांतता असते. बघा, कुठल्या गाडीचा, कुठल्या माणसांचा किंवा कुठल्या घरात कुठल्याच व्यक्तीचा आवाज नसतो. अगदी शांतता असते आणि या वेळेत जर का आपण सेवा केली तर नक्कीच आपलं लक्ष आपल्या सेवेमध्ये केंद्रित होतं आणि आपण ज्या इच्छेसाठी सेवा करतो ती इच्छा नक्कीच पूर्ण होते. आता ही सेवा तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी देखील करू शकतात. मग तुमची जी इच्छा असेल ती संकल्प सोडून तुम्ही ही सेवा 21 दिवसांसाठी करू शकतात. आता ही सेवा तुम्ही 21 दिवसांच्या आधी संपली तरी चालेल, 21 दिवसांच्या नंतर जरी ही सेवा चालू राहिली तरी चालणार आहे. कारण बघा, तारक मंत्र आपण हा रोज म्हणत असतो. तो म्हणण्यासाठी आपल्याला कुठल्या नियमांची, कुठल्या बंधनांची, कोणाच्या परमिशनची गरज नसते. परंतु तारक मंत्र अतिशय प्रभावी असा हा मंत्र आहे. तारक या शब्दातच त्याचा अर्थ दिलेला आहे. तारक म्हणजे तारणारा. जो नडलेला आहे, जो अडलेला आहे, जो अडचणीत आहे, ज्याला मार्ग मिळत नाही, अशाला त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग आपले स्वामी देत असतात. मग तुम्ही ही सेवा कशी करायची? बघा, ही सेवा करण्यासाठी तुम्हाला तुमची देवपूजा झाल्यावर देवघरासमोर बसायचं आहे. धूप दीप प्रज्वलित करून घ्या, बसायला आसन घ्या. पहिल्या दिवशी संकल्प सोडा. त्यानंतर तुम्हाला एका ग्लासामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. तुम्हाला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला ह्या ग्लासावर तुमचा उजवा हात ठेवायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या उजव्या हाताची 3 बोटं या पाण्यात बुडवून ठेवू शकतात. हात स्वच्छ धुवून घ्या. एकतर पाण्यात बुडवा किंवा ग्लासावर हात ठेवा. अगदी मनापासून तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला त्या पाण्याकडे बघून तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे.
इच्छा तुम्हाला सांगायची आहे. आणि तुम्हाला बघा तारक मंत्र म्हणताना, इच्छा बोलताना तुम्हाला तुमचे विचार, तुमचं मन हे पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. ज्यावेळेस आपलं मन पॉझिटिव्ह असतील, विचार पॉझिटिव्ह असेल, त्यावेळेस नक्कीच आपल्याला आपल्या अडचणीतून मार्ग मिळतो. आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात. आता बऱ्याच जणांना सेवा करूनही अनुभव येत नाही. तर बघा त्यांच्याकडनं काही ना काही चूक होत असेल, त्यांना त्यांचं सेवा करताना सेवेत लक्ष नसेल, त्यांची स्वामींशी एकाग्रता नसेल, त्यांच्या डोक्यात वेगळे विचार असतील, सेवेमध्ये खंड पडत असेल. सेवा करताना आपल्याला एका बैठकीतच सेवा करायची आहे. तुम्ही एकदा बसल्यानंतर 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. अगदी 2-2 मिनटं ह्या तारक मंत्राला लागतात, परंतु अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. जर काही सेवा तुम्ही मुलांसाठी करत असाल तर हे तारक मंत्राचं पाणी तुम्ही त्या मुलांना प्यायला द्या. एखाद्या आजारी व्यक्तीसाठी करत असेल तर आजारी व्यक्तीला हे पाणी प्यायला द्या. आणि तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी ही सेवा करत असाल तर तुम्ही हे तारक मंत्राचं पाणी सगळ्यांना थोडं थोडं प्यायला द्या, किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही हे पाणी टाकू शकतात. अतिशय प्रभावी अशी सेवा आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.